येस, थोडा आवाज द्या, त्याचबरोबर थोडा बेस द्या. पंच आमच्याकडे वळत आहेत यावेळेस. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला आपण बघू शकू. ओम नमो जिहाद्यावेद प्रतिपाद्या जय जय संवेद्य आत्मरूपा देवा तूची गणेशू सकार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासो अवधारी रोजी 14 विद्या 64 कलांचा अधिपती असणारा गणरायाला वंदन करूया. त्याचबरोबर ज्या मराठी भाषेमधून आपण समालोचन ऐकणार आहात त्या मराठी भाषेची थोरवी गात असताना संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, साच आणि मवाळ मितुळ्या आणि रसाळ शब्द जैसे कळोल अमृताचे, म्हणजे मराठीची बोलू कौतुके जे अमृतात ही पैजा जिंके अशी अक्षरी रसिके मिळवीन. उपस्थित सर्वांचं बदलापूर समालोचक समिती आयोजित समालोचक चषक 2024 2025च्या या महाअंतिम दिवसाच्या प्रसन्न आणि आसऱ्या सकाळी सरचे स्वागत. मैदानाच्या आतमध्ये एव्हाना सामन्याला सुरुवात झालेली आहे. मांडा पहिल्यांदा फलंदाजी करतोय आणि पहिल्याच चेंडूवर मोठा फलंदाज बाद होत असलेला आपण बघितलेला आहे. नौशाद अन्सारी इथे पहिल्या चेंडूवर खेळाडू कक्षामध्ये परतलेले आपण बघतो. बघा, सुरुवात झाली होती, यॉर्कर अटेम्प्ट केला होता इथे गोलंदाज सूरज केनेने, परंतु त्यामध्ये परफेक्शन जरी मिळालं नाही तरी फुलटॉस चेंडू व्यवस्थित रीतीने टॅकल करता आला नव्हता फलंदाज नौशादला. नौशाद म्हटलं की यंग ब्लड आहे. गेली 2-3 वर्षाचा जर इतिहास आपण बघितला, जिथे जिथे भूमी 11 मांडा संघ अडचणीत जातो तिथे तिथे त्या अडचणींमधून नौशाद अन्सारीने त्यांना बाहेर काढलेले. परंतु इथे यावेळेस सोप्पा आव्हान होतं आणि फुलटॉस बॉलचं आव्हान व्यवस्थितरित्या पेलता आलं नव्हतं फलंदाज नौशाद अन्सारीला. स्ट्रेट टू दी फिल्डर, अगदी क्षेत्ररक्षकाकडे झेल तिकडे गेला आणि त्याचबरोबर चांगला झेल पॉईंटमध्ये टिपत असताना क्षेत्ररक्षकाला आपण बघितलं. सूरज केने त्याचबरोबर भावाळे ब संघाला मिळालेली पहिली सफलता आपल्याला पाहायला मिळाली. नवीन फलंदाज क्रमांक 3 साठी मैदानाच्या आतमध्ये अशोक एडे अर्थात अशोक दिंडा दाखल झालेले आपण बघत आहात. जबाबदारी स्वीकारावी लागेल फलंदाज अशोक एडे अर्थात दिंडा यांना. अशोकसाठीचा फुलर यांचा आणखी एक फुलटॉस आपण बघतो. बघा, लागोपाठचे 2 चेंडू इथे यॉर्क करण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला आणि दोन्ही फुलटॉस होते. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झाला, परंतु इथे मात्र योग्य रीतीने या फुलटॉसचा समाचार घेत असताना फक्त आणि फक्त दिशा दिली. बॉटम हँडचा चांगला वापर केला यावेळेस फलंदाज अशोक एडे अर्थात दिंडाने आणि हा चौकार मिळवला. पहिला चौकार अशोकच्या बॅटमधून आपण पाहिलेला आहे. सूरज केनेने फुललेनचा हा चेंडू इथे हाताळला होता. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, त्याचे प्रयत्न पडतायत कमी. याचमुळे एक टप्पा घेत असताना चेंडू सीमारेषेच्या पलीकडून निघून जातो आणि मिळाली आणखी एकदा 4 धाबांची हमी. हा चौकार. पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, त्यामुळे गोलंदाज विचार करतो की फुलर लेनची गोलंदाजी जास्तीत जास्त आपल्याला करायची आहे. थोडा अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न केला होता सूरज केनेने. त्याचबरोबर फुलर लेनचा तो चेंडू पायांमधून लॉफ्ट केला होता. पुन्हा एकदा चांगली बॉटम एंडची ताकद इकडे वापरत असताना फलंदाज अशोकला आपण पाहिलेलं आहे. गोलंदाजीच्या डिपार्टमेंटमध्ये नेहमी चर्चेत असणारा हा खेळाडू आहे, परंतु यावेळेस फलंदाजी सुद्धा अत्यंत चांगली करतो अशोक दिंडा. शॉट ऑफ गुड लेंथ यावेळेस पूल केलेला आहे. क्षेत्ररक्षक डीपमध्ये उपस्थित आहे. अधिकची गती मिळाली आणि मिळणारी उसळी इथे टॅकल करता आली नाही फलंदाजाला. अंतिमतः बॅट जरूर फिरली, बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला, परंतु योग्य टायमिंग जुळलं नाही आणि याचमुळे झेल इथे व्यवस्थितरित्या कॅरी करत असताना फलंदाज अशोक दिंडा याच्या खेळीचा अंत झाला. क्रमांक 2 फलंदाज बाद होतोय भूमी 11 मांडा संघाचा. अजून आपण थोडा आवाज अजून दिला तरी हरकत नाही. भूमी 11 मांडा आणि त्यांच्या विरोधात भावाळे ब असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला आपण सगळेजण बघत आहात. या अगोदर बाबूशाह सर ज्या पद्धतीने इकडे त्यांनी उल्लेख केला होता की ही क्रीडानगरी अशी आहे की जी दिवसभर गजबजलेली असते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की एखाद्या क्रीडांगणामध्ये एखाद्या क्रीडानगरीवर दिवसभर जर प्रेक्षक येत असतील तर त्याला कारण त्या क्रीडानगरीचं लोकेशन असतं. इनफिल्ड ज्या पद्धतीने असते, आउटफील्ड ज्या पद्धतीने असते, त्याचबरोबर सीमारेषेच्या पलीकडे काय डायमेन्शन्स तुमचे आहेत हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि ते आपण बघतो की अगदी समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला आम्ही बघतो की फार दूरवर अगदी डाव्या बाजूपर्यंत जरी आपण बघितलं तरी सगळीकडे झाडे तुम्हाला पाहायला मिळतात. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. यावेळेस स्कूप केलेला आहे. पहिल्या चेंडूवर तिलक रत्ने दिलशानचा अंदाज जयेशचा आपण पाहिलेला आहे आणि त्यामध्ये जयेशला यश सुद्धा मिळालेलं आहे. पहिला चेंडू प्रभाच्या विरुद्ध दिशेने जात असताना खेळलेत, एक टप्पा घेत असताना चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. व्हेरी फाईन, आउट ऑफ द बाउंड्री लाईन, 4 रन्स.
बेग युअर पार्डन, हा षटकार होता. ज्या पद्धतीने खडे खडे खेळले होते, थोडे खांदे झुकवले, त्यानंतर चेंडूच्या रेषेपासून स्वतःला अलग केलं आणि पंच पुन्हा एकदा कन्फर्म करा वेदर इट इज 4 और 6. हरकत नाही. चेंडूची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जात आहे. मॅनेजमेंट कमिटी याकडे आपलं लक्ष असू द्या. चेंडू मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर निश्चितच पुरवला जावा याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असेलच. 12 धावा धावपल करूया. 2 गडी आतापर्यंत बाद झालेले आपण बघत आहात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चॉईस बॉल अवेलेबल नाही, त्यामुळे फलंदाजी करणारा संघ आपल्याला ती विचारणा करता येणार नाही. इथून पुढेही खेळणाऱ्या सगळ्या खेळाडूंसाठी, सगळ्या कर्णधारांसाठी, सगळ्या प्रेक्षकांसाठी सुद्धा ही माहिती आहे. कधी कधी समर्थक सुद्धा गदारोळ करत असतात. 12 धावांपर्यंत पोहोचलेला डाव आपण बघतो. 2 गडी आतापर्यंत बाद झालेले आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा चेंडू या षटकातील सूरज केने पुन्हा एकदा वळतो. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. धडपडले, पडले, परंतु चेंडू फळीचा संपर्क इथे करता आला नव्हता. याच पद्धतीचं समर्पण अलीकडे क्रिकेटमध्ये बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळतं. पहिलं षटक संपलं ज्यामध्ये 12 धावा आल्या. चेंडू पडला, आतल्या अंगाने थोडा वळला, मिस्ड बाय लिटिल मार्जिन. अत्यंत थोड्या फरकाने चेंडू खरं तर एस्टँडवर आदळायचा राहून गेला. अदरवाईज फलंदाजाला खेळाडू कक्षाचा रस्ता तिकडे पकडावा लागला असता. पहिलं षटक संपतं ज्यामध्ये 12 आल्या. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळणं हे अत्यंत कठीण काम असतं. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आपल्याला सगळ्याला माहिती आहे की फक्त 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर प्लेस केलेले असतात आणि त्या 2 क्षेत्ररक्षकांचा विचार करत असताना अकॉर्डिंग टू दी फील्ड गोलंदाजी करणं हे फार आव्हानात्मक असतं. परंतु अलीकडच्या क्रिकेटचा दर्जा फार बदललेला आहे. अलीकडे क्रिकेटमध्ये मायक्रो ऑब्झर्वेशन आलेलं आपण बघतो, ज्याला मराठीमध्ये सूक्ष्म निरीक्षण असं म्हटलं जातं. आणि प्रत्येक गोष्ट जी मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला करायचे खेळाडू म्हणून त्याकडे विशेषत्वाने गांभीर्याने बघत असताना त्या गोष्टींचा सराव खेळाडू करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याचमुळे आपण बघतो की फ्रंटलाईन बॉलर आपल्याला कोण वापरायचं आहे, त्याचबरोबर मिड इनिंगमध्ये बॉलर आपल्याला कोणी यूज करायचे आहेत, आपल्याकडे डेथ बॉलर कोणता असावा, कसा असावा, या सगळ्या गोष्टीची चर्चा संघ व्यवस्थापन तिकडे करत असतं. आणि मग प्रत्येकाला त्या परफॉर्मन्स वाईज अथवा त्यांना मिळालेल्या अनुभवानुसार तिकडे रोल दिला जातो, जबाबदारी दिली जाते. 12 धावांपर्यंत पोहोचलेला डाव आपण बघतो. 2 गडी इथे बाद झालेले आहेत. दुसरं षटक नवनाथच्या वतीने फेकलं जात आहे. यावेळेस नवनाथ मुकनेचा हा चेंडू खडे खडे खेळलेत. लेग ग्लास मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाचा आपल्याला खरं तर इथे पाहायला मिळाला. ऑनसाइड रिजन मध्ये लॉंग लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे चेंडू निघून गेला. हा चौकार. टप्प्याच्या चेंडूवर या पद्धतीचे अनेक फटके खेळले गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. आखूड टप्प्याचा चेंडू म्हटला की तिकडे तुम्हाला पुल शॉट अवेलेबल असतो, त्याचबरोबर हुक शॉट अवेलेबल असतो. इकडेही बॉडी लाईन मध्ये केलेला चेंडू होता शॉट ऑफ गुडलेनचा. त्यावर चांगला फटका, अतिरिक्त गतीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न गोलंदाज करतायत. या अगोदर बॉडी लाईन मध्ये चेंडू गेला होता, त्यामुळे निश्चितच दिशा बदलण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला फोकस करता आला पाहिजे, ॲज अ बॅटर म्हणून सुद्धा आणि ॲज अ बॉलर म्हणून सुद्धा. प्रत्येक चेंडू नवीन आहे या पद्धतीनं आविर्भाव जर तुम्ही केला किंवा या पद्धतीने जर तुम्ही विचार केला तर ती जी कृती आहे ती ठरली जाते मनामध्ये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यावर बोलू आपण. हायवे दिवे संघाचे सिद्धेश पाटील हार्ड हिटर बॅटर, आपण क्रीडानगरीमध्ये जर उपस्थित असाल तर लवकरात लवकर आमच्या समालोचन कक्षाशी संपर्क साधा. सिद्धेश पाटील हायवे दिवे. यस, अजय भोईर आलेले आहेत. अजय, आपलं सरचे स्वागत. भिवंडी तालुक्यातील टेक्निकल साऊंड प्लेअर जे आहे त्या यादीमध्ये अजय भोईरचं निश्चितच नाव येतं. अजय जोपर्यंत मैदानामध्ये असतो तोपर्यंत षटकार कदाचित तुम्हाला कमी पाहायला मिळतील, परंतु चौकारांची सरबत्ती चालूच असते. वेलकम अजय. इथेही पूल करण्याचा प्रयत्न, फ्रंट लेग पुढे सरसावला होता, जी उसळी मिळाली त्याला टॅकल करण्याचा प्रयत्न फलंदाज जयेश करत होते. चेंडू पडल्यानंतर फिरला सुद्धा, त्याला अतिरिक्त उसळी सुद्धा मिळाली. या सगळ्या गोष्टींचं मिश्रण करणं अत्यंत कठीण काम आहे, परंतु अलीकडे गोलंदाज या सगळ्या गोष्टी करतात. 18 धावा धावपलकावर.
आणखी एक अतिरिक्त गतीने टाकलेला चेंडू. या फलंदाजाकडे मला असं वाटतं फ्रंट ऑफ द विकेट खेळण्यापेक्षा बॅक ऑफ द विकेट खेळत असतानाचे फटके अधिक चांगले, कारण दोन फटके आपण बघितले होते. एक स्कूपचा फटक्याने सुरुवात केली होती, त्यानंतर एक हुकचा फटका त्याच्या बॅटमधून आला होता. फ्रंट ऑफ द विकेट अजून एकही फटका खेळलेला नाही फलंदाज जयेश. त्यामुळे काही काही खेळाडू असे असतात की ज्यांचे विशिष्ट काही फटके आवडीचे असतात आणि मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर तेच ते खेळण्याचा ते प्रयत्न करत असतात. नवनाथ आणखी एक शॉट ऑफ गुडलेनचा चेंडू इथे पूल केलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील, यावेळेस टिपला गेलेला आहे झेल आणि क्रमांक 3चा फलंदाज इथे बाद होत असलेला आपण बघू शकू. तिसरा मोठा हादरा भूमी 11 मांडा संघाला. फलंदाज केतन बाद. नामांकित समालोचक महेश डोळे, त्याचबरोबर राहुल चव्हाण आयोजित ही अत्यंत मान सन्मान आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतो. आजच्या दिवसाचा विचार केला तर ग्रामीण ओपन मधील संघ एकमेकांच्या समोर पुण्यात आव्हान घेऊन आलेले आहेत. या बदलापूर विभागातील समालोचकांचा जर आपण विचार केला तर महेश डोळे सर असतील, राहुल चव्हाण सर असतील, श्रवण धुमाळे, प्रसाद सवारे, अनुज मोरे, ही सगळी नावं आपण इकडे या परिसरामध्ये बऱ्याचदा त्यांचं समालोचन ऐकत असतो. या सगळ्यांच्या मध्ये आपल्याला राहुल शिंदे सर यांचाही, तुषार शिंदे सर यांचाही आवाज ऐकायला मिळतो. सोमनाथ खाडे सर सुद्धा या परिसरामध्ये समालोचन करताना आम्ही ऐकलेले आहेत. बॅकफुटला होते, तिथूनच स्क्वेअर ऑफ द विकेट इथे खेळण्याचा प्रयत्न केला, कट केलेलं होतं चेंडूला. आपण बघूया आपल्या रिप्लेमध्ये ओबड आउटफील्ड आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे कधी कधी या आउटफील्डचं काय होतं तुषार, की चेंडूला कधी अतिरिक्त गती मिळते, कधी कधी चेंडूच्या प्रवासाला तिकडे गतिरोध सुद्धा निर्माण केला जातो. या दोन्ही शक्यता महत्वाच्या आहेत. त्यामुळे कोणत्याही एका शक्यतेने आपण चालू शकत नाही. ॲज अ फिल्डर आपल्याला तिथे व्यवस्थित अवधान द्यावं लागेल. 22 धावांपर्यंत गेलेला डाव आपण अनुभवत आहात. 3 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत आणि 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आपण बघितला. या अगोदर अजय भोईर संदर्भात मी म्हणत होतो की भिवंडी तालुक्यातील अत्यंत तंत्रशुद्ध फलंदाजी करणारा फलंदाज अजय आहे. तर मैदानाच्या आतमध्ये जो गोलंदाज इकडे पाचारित केलेला आहे त्या गोलंदाजाच्याही खरं तर अनेक विशेषता आहेत. त्यामधून त्याचं ठळक वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर अँग्युलर गोलंदाजी कशी करावी याचं अत्यंत चांगलं उदाहरण योगेश भालेकर गेली अनेक वर्षापासून आपल्या समोर घेऊन येत आहे आणि तोच गोलंदाज म्हणून इथे पाचारित केला जातोय. या अगोदरच्या गोलंदाजाने सुद्धा चांगली कामगिरी केलेली आहे. अलीकडचं क्रिकेट आहे द्रुत गतीने खेळलं जाणारा क्रिकेट आहे. आणि दुसरी जर कन्सेप्ट आपण म्हणायची झाली तर बॅटिंग डॉमिनेटेड क्रिकेट आहे अलीकडचं, की जिकडे फलंदाजांची बऱ्याचदा सरशी आपल्याला पाहायला मिळते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की प्रेक्षकांना सुद्धा तेच क्रिकेट आवडतं. हा एक विशेष महत्वाचा भाग आहे. अलीकडे जी कसोटी आपण बघितली होती भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान, त्या कसोटीचा शेवटचा दिवस इतका रंजक राहिला होता. यावेळेस इथे ऑफड्राईव्हचा फटका ऑफर करतात क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चांगली कामगिरी क्षेत्ररक्षकाच्या वतीने झालेली आपण बघतो. आणि म्हणून क्रिकेट कितीही रॅपिड झालं, कितीही द्रुत झालं, कितीही जलद गतीने खेळलं जाणारं झालं, किंबहुना कितीही कमी षटकांचं झालं, तरी क्रिकेटचा जो आधारस्तंभ आहे किंवा क्रिकेटची जी पायाभरणी ज्या फॉर्मॅटमधून झालेली आहे, पुढे जाऊन जे फॉर्मॅट समोर आलं आणि ते कसोटी क्रिकेट आजही सगळेजण आवडीने बघतात. त्यामुळे क्रिकेटचा दर्जा खरं तर नेमका कोणता आहे तो कसोटी क्रिकेटमधून आपल्याला पाहायला मिळत असतो. हायवे दिवा आणि त्यांच्या विरोधात श्री गणेश. हायवे दिवा आणि त्यांच्या विरोधात श्री गणेश विरार असा हा यानंतरचा निश्चित झालेला पहिल्या फेरीचा सामना आहे. त्यामुळे दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे मिड इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला नाणेफेकीसाठी प्रस्तुत व्हायचं आहे. शिरगावचे युवा उद्योजक अंकुश भोसले यांच्या वतीने या सगळ्या स्पर्धेसाठी अर्थात समालोचक चषक या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. आपलं सहर्ष स्वागत. राईट आर्म राऊंडनी गोलंदाजी करतोय योगेश. यावेळेस डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. ऑनड्राईव्हचा फटका दरम्यान खेळला गेलेला आपण बघितला होता. 2 धावा इकडे मिळाल्या. धावफलक याचमुळे पुढे गेलं. एकूण धावांचा विचार केला तर 26 धावांपर्यंत गेलेलं धावफलक आपण बघत आहात.
अलीकडे थंडीचे दिवस आपण सगळेजण अनुभवत आहात, परंतु दिवसा उन्हाची तीव्रता पाहिली तर ती सुद्धा खूप होत चाललेली आहे. म्हणजे नुसती थंडी नाही. यावेळेस पायांमध्ये होता चेंडू, त्याला लॉफ्टेड फ्लिकचा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करतोय. चेंडू फार काळ हवेमध्ये होता. 3 क्षेत्ररक्षक एकत्रित आले, म्हणजे क्षेत्ररक्षकांची महाक्षेत्ररक्षक आघाडी तयार झाली, परंतु इथे हा झेल टिपता आला नव्हता. हळवारपणे धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज करतायत. बघा, आक्रमकतेकडे वळावं लागेल आणि चिंटू यासाठी जाणले जातात. 6 चेंडूंमध्ये आतापर्यंत 9 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेल्या आहेत. धडाकेबाज चषकामध्ये या फलंदाजाची फलंदाजी अत्यंत चांगली राहिली होती. त्यामुळे या अगोदर जो विषय चर्चेला घेतला होता की प्रत्येक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतो, जबाबदारीनिशी खेळतो, ज्याला त्याला आपल्या भूमिका माहीत असतात, त्या भूमिका तुम्हाला व्यवस्थित ओटवता आल्या की मग तुमचं क्रिकेटिंग युनिट हे नावाला येत असतं. हे सगळे आजच्या दिवसामध्ये खेळणारे संघ असेच आपल्या विभागाशी मर्यादित न राहता विभागातून बाहेर जात असताना, तालुका स्तरावर जात असताना, जिल्हा बदल करत असताना गेली अनेक वर्ष चांगलं क्रिकेट त्याने आपल्याला दाखवलेलं आहे. 29 धावा धावफलकावर जोडल्या. या षटकामध्ये धावा आपण पाहिल्या तर योगेश भालेकरच्या खर्च झालेले आहेत फक्त 7 आणि या षटकाचा संपूर्ण विचार केला तर एकही फलंदाज बाद करण्यामध्ये त्याला यश जरूर मिळालं नव्हतं. सुरुवात झाली होती 12 धावांनी, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आले होत्या 11 आणि तिसऱ्या षटकामध्ये आलेले आहेत 9. 2 षटकांच्या अंती 11.00 ची धावांची सरासरी होती, ती आता कमी झालेली आहे. जवळजवळ पावणेदाची सरासरी इकडे आलेली आपण बघत आहात. 29 धावांपर्यंत पोहोचलेला डाव आहे. बघा, तुम्हाला जर भावाळे ब संघाला आव्हान द्यायचं असेल तर निर्धारित 4 षटकांमध्ये माझ्या मते कमीत कमी 50 धावा तुमच्या गाठीशी असणं गरजेचं आहे. कारण जेव्हा सूरज केने या फलंदाजाला मी खेळताना बघितलेलं आहे, सूरज केने हा असा फलंदाज आहे की त्याला स्वतःच्या विकेटची प्राइस माहित आहे. म्हणजे चुकीचे फटके खेळत असताना सूरज केनेला मी 10 मधून एकदा कधीतरी पाहिलं असेल. 10 इनिंग खेळताना 10च्या 10 इनिंग मध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा, याचा अर्थ असा दुसरी बाजू अशी की सुरुवात चांगली मिळाल्यानंतर ती सुरुवात कशी कन्सॉलिडेट करावी, टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सूरज केनेच्या खेळातून तुम्हाला पाहायला मिळेल. अधिकाधिक मोठी इनिंग सूरज बऱ्याचदा दाखवत असतो. त्यामुळे तुमच्याकडे कमीत कमी 50 धावा तरी धावफलकावर असणं गरजेचं आहे आणि ते जर करायचं असेल तर आता या शेवटच्या षटकामध्ये हाणामारीच करावी लागेल. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, पंच स्थिर आहेत. यावेळेस इथे लिव्हिंग टेक्निक खराब राहिली फलंदाजाची. जाको राके साईया मार सके न कोई, नशिबाची साथ इथे मिळते फलंदाजी करणाऱ्या संघाला. आपण आपल्या ऑनस्क्रीन रिप्ले मध्ये बघूया. कॅज्युअल अप्रोच बाय विकेट कीपर योगेश भालेकर कडून. खरं तर हे सगळं अपेक्षित नाही, परंतु क्रिकेट बऱ्याचदा तुमच्या अंदाज फेल ठरवताना खेळत असलेल्या मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहोत. ज्या खेळाडूविषयी तुम्ही चर्चा कराल, ज्याची तुम्ही प्रशंसा कराल, पुढे जाऊन तोच खेळाडू चुका करत असतो. तेच झालं. कमेंटेटर्स कर्स त्याला खरं तर म्हटलं जातं, ज्यावेळेस समालोचक या अशा सगळ्या गोष्टी करत असतात. 3 या आकड्याचं प्राबल्य आहे. 33 धावा धावफलकावर 3 गडी बाद झालेले आपण सगळेजण बघत आहात. समोरच्या दिशेने खेळतात. यावेळी क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. हाय एल्बोने फटका खेळले होते बॅटर आणि खूप मोठं ग्राउंड क्लिअर करायचं होतं सूरज केनेला. इथे त्याचे प्रयत्न कमी पडले. एक टप्पा घेत असताना चेंडू सीमा पार निघून गेला. हा चौकार. Seven runs on the board. This is the 4th over is in progress, being bowled by bowler Vikas. चिंटू इज ऑन द स्ट्राइक. चिंटूने मोठा फटका खेळण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. खडे खडे खेळतात, कन्व्हिन्सिंग फुटवर्कचा वापर करता येत नाही. बघूया आपण. चेंडू पडल्यानंतर आतल्या अंगाने इथेही वळलेला आहे. फुलर लेनचे बॉल, त्याचबरोबर पडल्यानंतर ते आतल्या अंगाने येतात, म्हणजे फलंदाजाच्या बॉडी लाईनला येत असतात. अशातच तुमची लांबी महत्वाची आहे चेंडूची ज्यावेळेस तुम्ही गोलंदाजी करत असता. यावेळेस विरुद्ध दिशेने फिरवण्याचा प्रयत्न झालाय. आपण आपल्या पुन्हा एकदा ऑनस्क्रीन रिप्ले मध्ये बघूया. लेग कटरचा जास्तीत जास्त वापर करत असताना गोलंदाजांना गेली अनेक वर्ष आपण बघत आहात. यस, चेंडू पडल्यानंतर अपेक्षित वळण तर मिळालं नव्हतं, परंतु पुन्हा एकदा सरळ जाऊन थाय पॅडवर फलंदाजाच्या आदळला होता. लेग बॅचच्या रूपाने धाव मिळाली. 38 धावांपर्यंत पोहोचलेला डाव आपण बघतो. 2 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे. रॅपिड क्रिकेट आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतं. इतर दिवसांचा जर विचार केला तर पहिली फेरी ही 5 षटकांची खेळवली गेली होती, परंतु वेळेचं सहकार्य न मिळाल्या कारणाने आयोजकाने तो निर्णय घेतलेला आहे. एक आयोजक म्हणून तुम्ही कधी कोणत्याही गोष्टीमध्ये कटौती करणं किंवा समोरच्या खेळाडूंना अथवा संघाला पेनलाइज करणं याचा विचार कधीच करत नसता. कारण त्यासाठी तुम्ही स्पर्धा आयोजित केलेलीच नसते. स्पर्धेचं आयोजन हे चांगल्या क्रिकेटसाठी केलं जातं. त्याचबरोबर क्रिकेटला उभारी मिळावी यासाठी केलं जातं, क्रिकेटला सपोर्ट करण्यासाठी केलं जातं. परंतु या सगळ्या गोष्टींचा विचार
तेव्हाच करावा लागतो जेव्हा कुठेतरी आपण काही गोष्टींमध्ये चुकत असतो. मराठीमध्ये एक चांगली म्हण आहे की नाक दाबल्यानंतरच तोंड उघडतं. त्या पद्धतीने काही गोष्टी आपल्याला कराव्याच लागतात. म्हणजे अनैच्छिक, ज्याला इच्छा नसताना सुद्धा आपण त्या गोष्टी करतो. आणि म्हणून कोणताही खेळ असो त्याची दुसरी बाजू ही शिस्तीची असली पाहिजे आणि त्यातल्या त्यात वेळेच्या सुनियोजित व्यवस्थापनाची असली पाहिजे. चेंडू सरळ जाऊन यावेळेस एष्ट्यांवर आदळतोय. आणखी एक फलंदाज बाद होत असलेला आपण बघत आहात आणि याच डाव इकडे पूर्ण झालेला आपण बघतो, ज्यामध्ये 4 गडी बाद झाले होते भूमी 11 मांडाचे. 4 षटकांचा सामना ज्यामध्ये धावा बनलेले आहेत 39 आणि 10.00 ची सरासरी राखत असताना दुसऱ्या डावामध्ये हा सामना जिंकण्याची संधी निर्माण झालेली आहे, ती म्हणजेच भावाळे ब या संघाला. आजच्या दिवसातील निश्चित झालेला यानंतरचा सामना हायवे दिवे आणि त्यांच्या विरोधात श्री गणेश विरार या दोन संघांदरम्यान आहे. दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती आहे की नाणेफेकीसाठी तुम्हाला लगेचच आमच्या नाणेफेकी कक्षामध्ये जोडलं जायचंय. बोथ कॅप्टन्स यू आर रिक्वेस्टेड प्लीज कम इनटू दी टॉस बॉक्स. तिकडे आमचे समालोचक मित्र या स्पर्धेचे आयोजक उपस्थित आहेत. विनंती असेल लगेचच ही नाणेफेक सुद्धा संपन्न केली जाईल. श्री गणेश विरार आणि त्यांच्या विरोधात हायवे दिवे असा हा यानंतरचा निश्चित झालेला सामना. समालोचन कक्षामध्ये तुषार शिंदे आपणास विनंती, आपण ही नाणेफेक इकडे संपन्न करा. हॅलो. तर टॉसकडे आपण जातोय. आदरणीय अशोक बुवा मिनमिने साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. भजन सम्राट आहेत आणि साहेबांना विनंती, आपण या टॉस बॉक्समध्ये आपण टॉस करतोय. दोन्ही संघाचे संघनायक आपल्याला देखील विनंती आहे, आपण देखील लगेच टॉस बॉक्समध्ये यायचे. हॅलो 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 माईक चेक. हॅलो. आणि एवन जोडी आपण देखील या, विनंती आहे. खरं तर बदलापूर समालोचनाची दिल आणि धडकन आदरणीय महेशजी आणि राहुलजी आपल्यासोबत आहे. तिथे आपण टॉस संपन्न करणार आहोत. एका बाजूने हायवे दिवे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री गणेश विरार या दोन संघांदरम्यान आपण टॉस इथे करतोय. तर हायवे दिवे संघ इथे कॉल करेल हेड आणि टेल. हेड असा कॉल आहे आणि हेड ॲज इट इज झालाय. पाहुण्यांना विनंती, आपण स्थानापन्न व्हायचं आणि खूप साऱ्या शुभेच्छा पाहुण्यांकडून देखील तुम्हाला असणार आहेत. हायवे दिवे संघानं टॉस जिंकलाय, निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग करू. तर फिल्डिंग का करायची आहे? विनंती, आपण देखील थांबायचं. विरार संघाचे संघाने आपण देखील थांबा. क्षेत्ररक्षणच का करायचा निर्णय तुम्ही घेतलाय? कारण आमच्या टीममध्ये चांगले ओपनर्स आणि चांगले फिनिश करणारे बॅट्समन आहेत, म्हणून आम्ही आधी फिल्डिंग करू आणि चेस करू. आणि खरं तर अशा पद्धतीच्या स्पर्धा खूप कमी पाहिल्या असतील. समालोचक चषक, खरं तर समालोचकांनी एक स्पर्धा आयोजित केली आहे आणि इतकं नेत्रदीपक या स्पर्धेचं आयोजन केलं आहे, त्या आयोजनाबद्दल देखील तुमच्याकडून ऐकायला आवडेल. खूप चांगलं आयोजन केलं आहे. खेळायला खूप मजा येईल आणि अशीच पुढच्या वर्षी देखील स्पर्धा व्हावी हीच अपेक्षा. टॉस तुम्ही गमवलाय आणि आता प्रथम फलंदाजी करायची आहे, तर किती धावा बनवण्याचा प्रयत्न इथे असणार आहे? धावा असं म्हणजे ट्राय तर करू आम्ही 50 वगैरेच्या इकडे जायला, पण शेवटी क्रिकेट आहे, काही होऊ शकतं, काही सांगू नाही शकत कधी. टॉस जर जिंकला असता तर निर्णय काय असता? फिल्डिंगच घेतली असते आम्ही. तसंही इकडे म्हणजे आउटफील्ड वगैरे सगळं चांगलंच आहे आणि 360 सर्कल ग्राउंड आहे, प्लस थोडा ॲडव्हान्टेज पण आहे बॅटिंग साईडला आणि बॉलिंग साईडला पण सगळ्यांनी एफर्ट टाकून सगळं खेळलं वगैरे तर सगळं होऊन जाईल बरोबर. एकूणच संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनाबद्दल, कारण समालोचक चषक हे एक वेगळी संकल्पना आहे आणि राहुलजी आणि आमचे मॅडीजी खरं तर बदलापूर समालोचनाची दिल आणि धडकन आहेत, त्यांच्या आयोजनाबद्दल देखील तुमच्याकडून ऐकायला आवडेल. नाही, इकडे आयोजन आणि टुर्नामेंट वगैरे इथे खूप सारे चांगलेच होतात आणि इकडचं सगळं म्हणजे प्रॉपर एकदम टाईम टू टाईम सगळं होतं, व्यवस्थित होतं आणि इथे खेळायला पण सगळं बरोबर वाटतं सर.
दोनही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून आणि आमच्या समालोचन कक्षाकडून देखील असणार आहेत. आणि तुम्हाला थेट घेऊन जातोय कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे जोडले जातील आदरणीय बाबूशा सर. हिंदीमध्ये आपल्यासोबत जोडले जातील. पहिल्या खेळाच्या पूर्वार्धामध्ये आपण सुनील शेळके सरांचं समालोचन ऐकलं, परंतु आता हिंदीमध्ये खरं तर आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये बाबूशा सरांचा देखील आवाज आपण ऐकणार आहोत. टॉस बॉक्समधून मी तुषार शिंदे आणि इथे आपण जाऊया स्ट्रेट अवे बाबूशा सरांकडे. धन्यवाद. हेलो हेलो माइक चेक. तो चलिए बहुत बहुत शुक्रिया से तुषार सिंधे सर. चलेंगे मैच की तरफ बात करेंगे. आज का दिन का यहाँ पर पहला मुकाबला है जहाँ पर भूमि लेमन्स मांडा और उसके साथ साथ देखिए हम देख सकते हैं निश्चित रूप से यहाँ पर भावाले पावर टारगेट के साथ साथ है. अरे चलिए पहली गेंद के ऊपर देखिए यहाँ से मिड विकेट तैनात है, लेकिन जब तक गेंद को रोक लेते तब तक देखिए यहाँ से बात करेंगे 2 रन आता हुआ यहाँ से. राजेश सर देखिए हमारे साथ स्कोरिंग में हम देख सकते हैं निश्चित रूप से. जब जब देखिए बदलापुर में आओ. चलिए डीजे थोड़ा सा मुझे लगता है बेस कम कीजिए और आवाज थोड़ा सा खुलिए. और ये चलिए भाई यहाँ से सूरज केनी देखिए यहाँ से, और जहां पर देखिए स्क्वायर लेग को चुने भाई यहाँ से राता हुआ 4 रन. बदलापुर समालोचक समिति देखिए हम देख सकते हैं आयोजित है समालोचक ट्रॉफी. देखिए हमारे 2 बदलापुर के एवन जोड़ी देखिए बात करेंगे 2 आयोजक बहुत बढ़िया. देखिए हम देख सकते हैं महेश धुले सर और उनके साथ देखिए बात करेंगे राहुल चौहान सर. यहाँ पर अंपायर देखिए सिग्नल देते हुए एक्स्ट्रा से रन आता हुआ यहाँ से, बाई के रूप से देखिए 1 रन आता हुआ यहाँ से. टारगेट की बात करेंगे तो यहाँ पर राजेश सर देखिए जानकारी दे रहे हैं 39 का टारगेट से. टारगेट इतना बड़ा नहीं कहा जाएगा, लेकिन कहते ना जब खेल छोटा नहीं माना जाता है तो फिर टारगेट को क्यों छोटा माना जाएगा. जब खेल सबसे बड़ा होता है, कोई भी खेल लीजिए, तो टारगेट भी निश्चित रूप से यहाँ पर छोटा नहीं माना जाएगा. 39 के टारगेट यहाँ पर 39 है. तो चलिए सॉरी माफी चाहेंगे यहाँ पर, थोड़ा सा चूक हुआ था कहीं ना कहीं. यहाँ से 39 बना था 40 का टारगेट से. चलिए बात करेंगे यहाँ पर दूर से थोड़ा खेलने का कोशिश था ऑफ स्टंप से, काफी बार वाइट का इजाफा. एक्स्ट्रा में 1 रन आता हुआ यहाँ से. चलिए जैसे पहला ओवर का खेल कंप्लीट होगा उसके बाद गेंद टूटे फूटे कहीं भी जाए आपको पुराना गेंद दिया जाएगा. ये चलिए पॉइंट पर देखिए यहाँ से बात तो यही हम छेड़ रहे थे भाई. यहाँ पर भलाई देखिए टारगेट छोटा है, लेकिन मैच देखिए बहुत बड़ा हो सकता है. यहाँ पर योगेश का विकेट गिरता हुआ एक लेफ्ट हैंड बैटर है, बहुत बढ़िया. देखिए ग्रामीण से लेकर तालुका आप से लेकर ओपन तक हम जिनका बल्लेबाजी देखते हैं, लेकिन जाल में फंसा, फ्लाइट दिया था, थोड़ा दूर रखा था. रिप्ले में हम देख सकते हैं 10 क्रिक है और खेलना चाहते थे कवर के ऊपर से, बल्ला ज्यादा घूम गया. शॉर्ट पॉइंट पर देखिए क्या चटवट दीजिए. लिए बात करेंगे यहाँ पर योगेश भालेकर का विकेट गिरा है, जहां पर देखिए क्या शून्य पर आउट हुए. यहाँ पर निराश करेगा यह चेहरा. देखिए यहाँ पर वेदांत नए बैटर की बात करेंगे. चिंटू देखिए यहाँ पर गेंदबाजी में, और इस बार देखिए यहाँ पर मिड विकेट नहीं है. नजदीक की बात करेंगे जहां पर वाइड मिड विकेट से
और जब तक वहां से वापस आ जाते फील्डर तब तक देखिए दोनों बैटर्स 2 रन कंप्लीट करते हुए यहाँ से। सूरज की नहीं देखिए बात करेंगे, अभी भी मैदान पर हैं, 3 गेंद पर 6 पर बल्लेबाजी कर रहे हैं। अगर एक हल्की सी यहाँ पर 15 या 17 रन का भी साझेदारी आ जाता है ना, फिर वो टारगेट थोड़ा सा आसान और बन जाएगा। अभी भी 19 गेंद 30 की जरूरत है। और ये वही भूमि लेवल चमांडा टीम है जिन्होंने टेनिस क्रिकेट के इतिहास में देखिए अच्छे टीम को रुके हैं। भला यहाँ पर बल्लेबाजी नहीं चला, ओ डायरेक्ट हिट है, नजदीकी मामला हो सकता था। यहाँ से बाल बचे, थोड़ी सी यहाँ पर मांडा टीम के बल्लेबाजी की तरफ नजर घुमाएंगे यहाँ से, जहाँ पर देखिए नौसद ने बात करेंगे, नौसद अंसारी सुंदर पर आउट हुए। और इसके साथ साथ देखिए बात करेंगे केतन, देखिए बात करेंगे केतन भागरे, देखिए उन्होंने भी ज़्यादा रन नहीं छोड़ पाए, अच्छे टच में थे इस सीजन में 5 रन पर। लेकिन उसके बाद अशोक एड़े ने देखिए शुरुआत अच्छा मिला था 2 चौका, लेकिन लंबा नहीं रह पाए इनिंग्स से। और उसके बाद जयेश की बात करेंगे, उन्होंने भी देखिए बार लंबा नहीं खेल पाए। और चिंटू ने आखिरी में अगर कुछ ज़्यादातर गेंद खेले, लेकिन रनों की बात करेंगे यहाँ पर एक सम्मानजनक स्कोर तक पहुँचाए। 11 पर 1 विकेट, पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ है। चलिए नोट टीम मीटिंग, ज़्यादा समय मत लीजिए, आज देखिए जरा देर से मुकाबला चला है। और टूर्नामेंट की देखिए बात करेंगे फाइनल डे और खास करके सेमीफाइनल। चलिए काजगांव टीम देखिए पहले फाइनल पर पहुंच चुके हैं, और आज जो टीम यहाँ पर सेमीफाइनल पे जाएगा उसका मुकाबला वेले टीम देखिए बात करेंगे, भिवंडी की टीम देखिए यहाँ से केतन मुकादम। चलिए यहाँ पर डीजे यहाँ पर सिटी मार रहे हैं, हल्के से यहाँ पर नहीं रहने दीजिए। बहुत बढ़िया देखिए हल्के हाथों से खेलते हुए यहाँ से। और जब तक देखिए यहाँ से और अंपायर की देखिए यहाँ से उंगली उठी, भाई यहाँ से विकेट गिरता हुआ, क्या मैच अब रंगत लाएगी यहाँ से। अभी देखिए यहाँ से बात कर लेंगे तो 17 गेंद रह जाएगा, और जहां पर जीत के लिए 29 की जरूरत है। टीजे स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए 11 रन तक रुका है, अभी भी 17 गेंद है। अंपायर थोड़ा सा रुका है मैच को यहाँ पर। तो चलिए क्रॉसिंग लाइन देखिए यहाँ पर बल्लेबाज किए नहीं, जिसके कारण देखिए 2 रनों की पेनल्टी यहाँ से लग रही है भावेली टीम को यहाँ से। और जो टारगेट देखिए बात करेंगे अभी 40 का था, वो 42 का टारगेट बन गया। चलिए 10 क्रिक लाइव आप भी वहाँ पर एड कीजिए, गलती। अरे चलिए ऊंचाई ली है भाई यहाँ पर, जो 2 रनों की पेनल्टी लगी थी, कहती है ना घायल शेर की सांसें उसकी दहाड़ से भी ज्यादा भयानक होती है। आता हुआ 4 रन। यहाँ से, और उस गलती का देखिए कीमत चुकाना पड़ता है। और उसके बाद देखिए विकेट यहाँ से अशोक एड़े, भाई इनका स्पीड कौन भूल सकता है। जहां पर सरपंच ट्रॉफी बुरदुल नाइट में भाई जिस तरह के मुरबी टीम को देखिए बात करेंगे 6 गेंद पर 6 की जरूरत थी, और अशोक एड़े ने देखिए वहां पर 1 रनों से टीम को जीत दिलाया था। यहाँ से जहां टीम देखिए बात करेंगे सुपर 8 तक पहुंची थी। यहाँ पर क्या अशोक एड़े देखिए बात करेंगे इस बार भी वो जलवा दिखाएंगे, चौके खाने के बाद है एक कमाल का वापसी। कहते ना ये मत सोचो जिंदगी बोझ है,
क्योंकि समस्या हर रोज है। अभी भी देखिए 15 गेंद 27 की जरूरत है। क्रिक लाइव कहा जाए तो क्लियरिटी क्वालिटी देखिए स्क्रीन पर देख सकते हो। यहाँ पर से HD कैमरा का यहाँ पर इस्तेमाल निश्चित रूप से होता हुआ देखिए बैटर की तरफ जब ये कैमरा गिरता है यहाँ पर से क्या बढ़िया दृश्य देखिए। यहाँ से मेहनत इनका रहता है, निश्चित रूप से मेहनत रंग लाता हुआ और देखते मैच भी अब मजा आता हुआ। अपील लंग 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 गॉन बैटर देखिए और एक विकेट गिरता हुआ यहाँ से। अब मैच में आएगा मजा देखिए। यहाँ पर अशोक हेड़े देखिए मैदान पर तूफान ला रहे भाई। यहाँ से समीकरण की बात कर लेंगे तो यहाँ से रह जाएगा 14 गेंद 27 की जरूरत है और नए बल्लेबाज को टिकना बड़ा कठिन हो रहा है। बहुत बढ़िया देखिए अभी भी 14 गेंद 27 की जरूरत है। कुछ कहा नहीं जा सकता यहाँ पर राजेश सर, इसलिए मैं हमेशा कहता हूँ मत सोचो जिंदगी बोझ है, क्योंकि समस्या हर रोज है। हर गेंद पर समस्या बनेगा, कभी बल्लेबाज तो कभी गेंदबाज, ये तो आने वाला वक्त ही बताएगा। यहाँ से हमारे युवा जोड़ी देख सकते हैं, अच्छे हमारे दोस्त हैं। 14 गेंद 27 यहाँ पर देखिए ऊंचाई ली है, लंबाई की कमी है। यहाँ देखते हैं फील्डर को चिंगो चिंगो, ये तो बहुत बड़ी गलती हो गई भाई से। अगर यहाँ विकेट गिरता तो और कठिन बन सकता था भाई। अपने आप से नाखुश है यहाँ पर, लेकिन ये नाखुश भाई आपको मुश्किल बनाएगा। ये तो बात ऐसी हो गई भाई कि मैं खिलाया खाना और दुश्मन का गाया गाना, तो ठोको डीजे 13 गेंद 23। तर वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट देण्यासाठी आमचे जवळचे मित्र टिटवाळा घोटसई इथून नरेशदादा गायकवाड यांचं आगमन झालं आहे। त्यांचंही स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत। क्रिकेटचे ते दर्दी आहेत आणि त्यांच्या घोटसई विभागात देखील एक मोठी स्पर्धा आपण नेहमीच पाहिली आहे आणि आज खरं तर त्यांनी उपस्थिती दाखवली आहे। त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत। और एक देखिए यहाँ से बड़ा ईट घसीट लिया है भाई। यहाँ से कहते हैं ना भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तबाही 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 तबाही। 12 गेंद अब 17 की जरूरत है। डीजे थोड़ा टाइमिंग पर डीजे बजाइए। भूखा शेर हमला कर यहाँ पर डीजे गणेश देखिए यहाँ पर बड़ा अच्छा, थोड़ा सा साथ दे दीजिए भाई। जैसे हमारी रिजम धीरे 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 एकदम टूटती है, तभी आप छोड़िए भाई। इससे क्या आसान हो सकता है। बहुत बढ़िया देखिए यहाँ पर रन नहीं आ रहा था भाई। यहाँ से भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तबाही मचाता है भाई। 12 गेंद 17 की जरूरत है, अभी भी कुछ कहा नहीं जा सकता है। 12 चेंडू 17 धावाची गरज आहे। मैच एकदम रोमांचक स्थितीवर आहे, क्योंकि क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल कहा जाता है। कुछ अभी भी कहा नहीं जा सकता है, लेकिन तीसरा ओवर गेंदबाज संकेत देखिए जिस अशोक हेड़े ने हावी हुए थे यहाँ से, उसके बाद देखिए सीधा खेले लॉन्ग ऑफर एफर्ट देखिए लाजवाब, वाह रे वाह छा गए। अनाज थे फील्डर भाई। यहाँ से ऐसा तो लगा भाई कि पूरी अनाज उन्होंने ले लिया भाई। गाड़ी
भाई बाउंड्री के अंदर कंट्रोल। 11 गेंद देखिए यहाँ से अभी भी बात करेंगे, 15 की जरूरत है भाई। होता है कभी कभी, होता है, कहते हैं ना 11 गेंद 15 की जरूरत है। मैच कुछ भी हो सकता है यहाँ से। संकेत देखते हैं अपना टीम के लिए क्या संकेत देते हैं। ओ पटकी हुई गेंद, स्क्वायर काट देखिए यहाँ से कवर के ऊपर से, क्या बल्लेबाजी, क्लासिक टाइमिंग देखिए यहाँ से बात करेंगे। और 6 रन। दस गेंद 9 की जरूरत है भाई। इतना आसान नहीं था यहाँ पर कवर के ऊपर खेलना। और उसके बाद एक सेंसिबल क्रिकेट, क्या बढ़िया बल्लेबाजी देखिए। सूरज केनी से थोड़ा सीख लेनी चाहिए। और सूरज केनी बता रहे हैं भाई, वल से ज्यादा कभी कभी बुद्धि का इस्तेमाल करो। वल हमेशा आपको लड़ना सिखाता है और बुद्धि हमेशा आपको जीतना सिखाता है। और समीकरण देखिए 9 गेंद 7 की जरूरत है। सूरज केनी की बल्लेबाजी देख लीजिए भाई। तभी तो कभी कभी हम कहते हैं भाई कि जिंदगी में अगर सूरज केनी बनना है तो देर रात तक चार्टिंग करने से बेहतर है उनके शॉर्ट सिलेक्शन पर फोकस कीजिए। क्या बढ़िया देखिए यहाँ से कवर के ऊपर खेले थे। ओ इस बार देखिए थोड़ा सा हल्के से फनपोट पर आए थे, मिड विकेट के ऊपर से खेलना चाहते थे और स्विंग के साथ बल्ला घुमाए थे। कॉन्फिडेंट देखिए कितना बढ़िया। यहाँ पर 8 गेंद अभी भी 7 की जरूरत है। और सूरज केनी का 2 बड़ा हिट मैच को खोला यहाँ से। लेकिन जो सोकेड़ी के जो अंतिम 2 गेंद, वो जो चौका गया था, क्या छूटा था, मैं कहूँगा वहां से दबाव से उभरे। यहाँ पर 1 रन आता हुआ जानते हैं कि अभी 7 गेंद 6 की जरूरत है। उतना कठिन तो नहीं है, लेकिन से क्रिकेट में कोई भी चीज नामुमकिन भी नहीं है भाई। अब स्क्रीन पर देख सकते हो, वीआईपी डाइस में देख सकते हो हमारे यवन जोड़ी के साथ साथ देखिए हमारे मेहमान अतिथि। 7 गेंद 6 की जरूरत है यहाँ से। 7 गेंद अभी भी 6 की जरूरत है। ओ ये चलिए भाई, यहाँ पर वाइड का इशारा देखिए प्रशांत सर थोड़ा दूर रह गया, रिप्ले में देख सकते हैं निश्चित रूप से। हाँ थोड़ा सा देखिए लाइन से हल्की सी बाहर थी भाई। और बैटर देखिए जगह पर खड़े खड़े खेले। यहाँ पर 7 गेंद की बात करेंगे, अभी भी 5 की जरूरत है यहाँ से। और इस बार देखिए अच्छा गेंद ओवर कंप्लीट हुआ है। 6 गेंद अब 5 की जरूरत है। देखते हैं क्या कुछ होता है। भलाई देखिए अभी तक देखिए आसान दिख रहा है। सूरज केनी मैदान पर है और उनके साथ देखिए विकास, उन्होंने भी देखिए एक चौके एक छक्के लगाए थे। लेकिन अब देखिए 6 गेंद 5 की जरूरत है। और टूर्नामेंट के नियम देखिए बात करेंगे, कंपल्सरी चेसिंग है। अब जगन नाना देखिए गेंदबाजी में आते हुए भाई टीम के पुरुष को देगा अच्छे आयुषों का। 6 गेंद 5 की जरूरत है। और मैं कभी भी कहता हूँ हार और घास कहीं भी पैदा हो सकता है। जीत हमेशा आपको दिखाई देती है लेकिन हार कभी आपको दिखाई नहीं देती है। लेकिन स्ट्राइक पर देखिए सूरज केनी, ओ फुल लेनो मौका यहाँ पर हल्का से था। यहाँ से 1 रन आएगा, दूसरे के लिए जाएंगे। यहाँ पर लेजी फील्डिंग देखिए यहाँ से, खराब फील्डिंग थी भाई यहाँ से। और थोड़ा सा मेरे हिसाब से गेंद में तेजी से आना चाहिए था, थ्रो करना चाहिए था। आपको पता है कि सूरज केनी स्ट्राइक पर आना चाहेगा। फील्डर की बात करेंगे, आकाश फील्डर थे देखिए। आसमान बड़ा साफ था भाई, लेकिन आकाश को और थोड़ा साफ सुथरा फील्डिंग करना चाहिए था। यहाँ पर 5 गेंद 3 की जरूरत है। कहते ना बिल्ली कभी ग्लोव्स पहनकर चुहा नहीं पकड़ती है, मेहनत से। सीधा स्ट्रेट खेले हैं, क्या है और विनिंग शॉट देखिए यहाँ से। सूरज केनी इन्हें मौका दोगे तो फिर तो मौके पे लगाएगा चौका। हाँ लग भूमि टीडीपीएल इस साल जीती, ग्रामीण में भी धमाका रहते। चलते थोड़ा डीजे के पास, लेकिन देखते हैं उससे पहले मैच का मैन ऑफ द मैच कौन रहेगा भाई यहाँ से। कहते ना किसी की मीठी बोल है तो किसी के दिल में झोल है। ये दुनिया भी गोल है और सूरज केनी का डबल रोल है, जहां पर गेंदबाजी में देखिए यहाँ से 2 सफलता और इसके साथ बल्लेबाजी